मित्रांनो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न नक्कीच येत असतात. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आपण तब्बल 23 प्रकारचे 23 प्रश्न बघणार आहोत. परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये मात्र आपण एका प्रकारचा एकच प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की आजचा प्रश्न नेमका कोणता आहे. प्रश्न आहे की हर्षवर्धननं व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजानं 1200 रुपये कर्ज घेतलं. त्यानं कर्ज फेडताना 432 रुपये इतकं व्याज दिलं, तर व्याजाचा दर किती? या प्रश्नामध्ये आपल्याला व्याजाचा दर आणि मुदत ही एकच आहे असं सांगितलेलं आहे. कर्ज घेतलेली रक्कम आहे 1200 रुपये आणि कर्ज फेडताना त्यानं 432 रुपये व्याज दिलं असंही सांगण्यात आलेलं आहे. परंतु व्याजाचा दर मात्र त्यांनी सांगितला नाही आणि तोच आपल्याला काढायचा आहे. बघा, प्रश्नामध्ये आपल्याला व्याजाचा दर आणि मुदत ही सारखीच असल्याचं सांगितलेलं असल्यामुळं आपण व्याजाचा दर बरोबर मुदत असं घेतलं. इंग्लिशमध्ये रेट बरोबर ड्युरेशन असं घेतलं. आता मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल आपल्याला 1200 रुपये दिलेला आहे, परंतु व्याजाचा दर आपल्याला दिलेला नाही आणि तोच काढायचा आहे. मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागिले 100 हे साधं आणि सोपं सूत्र आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी वापरायचं आहे. आता इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर सरळ व्याजाला सिम्पल इंटरेस्ट म्हणतात, मुद्दलाला प्रिन्सिपल म्हणतात, दराला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतात आणि मुदतला ड्युरेशन म्हणतात. म्हणून इंग्लिशमध्ये फॉर्म्युला तयार होतो SI बरोबर P/R × D डिवायडेड बाय 100. आता आपल्याकडं ज्या काही व्हॅल्यू आहेत, ज्या काही किमती आहेत, त्या आपण सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागिले 100 या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. व्हॅल्यू जशाला तशा ठेवल्यानंतर आपल्याला 432 बरोबर 1200 गुणुले, बघा व्याजाचा दर आणि मुदत एकसारखीच आहे म्हणून आपण दोन्हीही जागी R गुणुले R असं घेतलं. आता जशाला तशा व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर आपल्याला समीकरण मिळालं 432 बरोबर 1200 गुणुले व्याजाचा दर आणि मुदत सारखीच आहे म्हणून आपण दोन्हीही जागी R गुणुले R असं घेतलं. भागाकारात 100 घेतलं. आता बघा, छेदामध्ये जे 100 आहेत त्यामधले 2 शून्य कमी झाले आणि 1200तले 2 शून्य कमी झाले. मग आपल्याला समीकरण भेटलं 432 बरोबर 12 गुणुले R गुणुले R. आता R दोन वेळेस आहे म्हणून 432 बरोबर 12 × R स्क्वेअर घेतलं. आता बरोबरच्या राईट साईडचं 12 432च्या भागाकारामध्ये आलं आणि बरोबर R स्क्वेअर आलं. म्हणून समीकरण भेटलं 432 भागिले 12 बरोबर R स्क्वेअर. आता 432ला 12नं भाग द्यायचा आहे म्हणून 12 × 12 12 त्रिक 36. 43मधून 36 गेले असता राहतात 7. पुन्हा 72 झालं आणि 12 सक्क 72चा भाग भेटला म्हणून आपलं उत्तर आलं 36. आता बघा, 36 बरोबर R स्क्वेअर असं समीकरण आपल्याला भेटलं. परंतु इथं बघा Rचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे 36चाही स्क्वेअर नक्कीच असणार. म्हणून Rचा वर्गमूळ घ्यायचा R आणि 36चा वर्गमूळ हा 6 म्हणून समीकरण भेटलं 6 बरोबर R. आता आपल्याला व्याजाचा दर मिळाला आहे. व्याजाचा दर असेल 6%. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.